श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्रियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. श्रीराम. देवीची आणिके ही एक प्रकारे हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडितोयनी अवसरे जेथ मिळती योगी. अथवा अवचटे ऐसे घडे जे अवसरे देह सांडे. तरी मागवते येणे घडे देहासीची. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसराधीन आहाती. तोची अवसर तुझ प्रती प्रसंगे सांगो. तरी एकेगा सुभटा पातलिया मरणाचा माझी वटा. पाचा पुलालिया वाटा निघती अंती. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमू न गिळी. स्मृती नवे आंधळी नमरे मना. पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सगळ्यांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान असणाऱ्या परमवंदीय गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करून संतसंघाला उपस्थित भाविकांना श्री गुरुदेव. आज आपण संतसंघामध्ये जो विषय पाहणार आहोत त्यापूर्वी आपण थोडीशी मागच्या संतसंघातली आठवण करूया. गेल्या आठवड्यामध्ये संतसंघामध्ये आपण गुरुमुखातून किंवा गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलं की वीरगती किंवा परमगती कशी प्राप्त होते. ज्ञानी पुरुषाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर आपल्याला सुद्धा काही घाबरण्याची गरज नाही. आपण त्याच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपले गुरु कुठल्याही लोकातून कुठल्याही दिशेतून का आलेले नसतील, पण आपण सुद्धा त्यांचे सवंगडी आहोत. तर आपण सुद्धा त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुद्धा ती परमगती निश्चित प्राप्त होणार आहे, असं आपण गेल्या संतसंघामध्ये बघितलं. आता हाच विषय पुढे घेत ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की जसं परब्रह्माची प्राप्ती होते, सायुज्यतेला जातो, गुरुदेवांच्या सानिध्यात राहून एखादा योगी परमभक्त म्हणजे परमधामाला पोचतो किंवा तो स्वर्गामध्ये जातो किंवा तो मोक्षाला जातो.
आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मी अजून एक तुला असा मार्ग सांगणार आहे की त्या मार्गाच्या सहाय्याने योगी पुरुष काय करू शकतो, तर मोक्षाला जाऊ शकतो. किंवा त्याचा असा कोणता काळ आहे की ज्या वेळेमध्ये किंवा ज्या काळी त्याने देह ठेवला, या देहाचा त्याग केला की त्याला काय होईल, मोक्ष किंवा परमगती मिळणार आहे. म्हणजे त्याला पुनरागमन करावं लागणार नाही, पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही, तर तो सायुज्यतेला त्या परमब्रह्मामध्ये, त्या चैतन्यामध्ये विलीन होईल. आणि म्हणून आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, हे भरतश्रेष्ठा, आता ऐक, मी वर्णन करतोय की अशी कोणती वेळ आहे, असा कोणता परिशुद्ध काळ आहे की त्या काळी योग्याने देह ठेवला म्हणजे त्याचं पुनरागमन, म्हणजे त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही, तर तो परब्रह्माशी विलीन होतो, परब्रह्माशी लीन होतो, त्याला परमगती प्राप्त होते. यावर आता ज्ञानदेव महाराज आपल्याला मार्गदर्शन करताना सांगतायत, आता योगी म्हणजे कोण, तर जो वेगवेगळ्या योग पद्धतीचा अभ्यास करत मोक्षापर्यंत जाण्यासाठी जो साधना करतोय, हठयोगी असेल, ज्ञानयोगी असेल, भक्तियोगी असेल. योगी म्हणजे सातत्यानं अभ्यासाचं ज्याच्याकडे सातत्य आहे तो योगी. अभ्यास कसलाही असेल, कर्ममार्गाचा असेल, ज्ञानमार्गाचा असेल, भक्तिमार्गाचा असेल, योगमार्गाचा असेल. योग म्हणजे काय, तर सातत्य राहणे. चला पुढे. तर असा हा योगी तो कुठल्याही मार्गाने जाऊ दे, पण त्याने देह नेमका कधी ठेवला पाहिजे म्हणजे त्याला पुनर्जन्म होणार नाही. तर ह्यासाठी आता ज्ञानदेव माऊली सांगतायत की ज्यावेळी योगी त्याचा प्रयाण काळ येतो, म्हणजे मृत्यू येतो, देह ठेवण्याची वेळ येते, त्यावेळी काय पंचमहाभूत या शरीरामधून बाहेर पडत असतात. कारण हा आपला जो देह बनलेला आहे तो आप, तेज, वायू, अग्नी अशा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि मृत्यूच्या समयी देह ठेवताना एक एक पंचमहाभूत काय करत असतात, या देहातून बाहेर पडत असतात. मग ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की ह्या प्रयाण काळी किंवा या मृत्यूच्या काळी अग्नी काय असला पाहिजे, प्रज्वलित असला पाहिजे, किंवा जो जठराग्नी ज्याला म्हणतात तो प्रज्वलित असला पाहिजे. आता अग्नी म्हणजे काय, तर अग्नी हे काय आहेत, तर एक यज्ञ किंवा अग्नी म्हणजे कर्म, कर्माची खूण म्हणजे काय, तर अग्नी, किंवा यज्ञाचं प्रतीक म्हणजे काय, तर अग्नी. हा जठराग्नी त्या योग्याचा प्रज्वलित असला पाहिजे. आता जठराग्नी प्रज्वलित असला पाहिजे म्हणजे काय, तर तो काहीतरी कर्म करत असला पाहिजे, त्याचं काहीतरी कर्म चालू असलं पाहिजे. म्हणजे कधी कधी असं होतं की मृत्यूच्या समयी नेमकं आपल्या या बुद्धीला भ्रम गिळून टाकतो, त्या योग्याची बुद्धी काय होते, भ्रमित होते, कधी कधी त्याची स्मृती जाते, आंधळी होते. म्हणजे काय, जे आयुष्यभर आपण जे काही परब्रह्माशी सातत्य केलेलं आहे, जी योग साधना केलेली आहे, त्याचं विस्मरण होतं. तर असं होता कामा नये. मृत्यूच्या समयी त्या परब्रह्माची आठवण, त्याचं स्मरण हे कायम हे असलंच पाहिजे, असं ज्ञानेश्वर माऊली इथे आपल्याला सांगतायत. कारण का जर मृत्यूच्या समयी जी वासना असेल त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. आपण काही संतसंगापूर्वी गुरुमाऊलींनी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की जडभरत राजाची, की त्याने काय केलं, आयुष्यभर साधना केली, पण नेमकी मृत्यू समयी त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, अरे माझ्यानंतर हरणाचं काय होईल, माझ्यानंतर हरणाचं काय होईल. आणि त्या वासनेपोटी त्याला पुढचा काय, तर हरणाचा जन्म घ्यावा लागला. आणि अजून एक उदाहरण सांगा असं वाटतं की तिथेच एक अजामेळ, की अजामेळ आपण ऐकलं की त्यांनी आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर इतकं काही पापाची गाठोडी केली, इतकं काही पापकृत्य केलं, पण नेमकं मृत्यू समयी मात्र त्यांनी इतक्या आर्त भावनेने त्या परमेश्वराला, नारायणाला हाक मारलं आणि त्या नामापोटी काय झाला, तर तो वैकुंठाला गेला. म्हणून तर आपण म्हणतो ना, अजामेळ पामरासी, नामे गेला वैकुंठासी. म्हणजे काय, तर म्हणून मृत्यू समयी मुखामध्ये नाम असलं पाहिजे. पण इथे काही जण गैरअर्थसुद्धा घेऊ शकतात. म्हणून मी सांगते की अजामिळाने आयुष्यभर पाप केलं म्हणून आम्ही सुद्धा आयुष्यभर पाप करू, पण मृत्यू समयी मात्र देवाचं नाव घेऊ, असं काही शक्य नाही. त्यामुळे काय, जे आपण दिवसभर जे कर्म करत असतो तेच रात्री आपल्या झोपेत येतं की नाही, स्वप्नामध्ये. आणि म्हणून मृत्यू समयीसुद्धा त्या परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये येण्यासाठी काय करावं, तर कायम आपलं आयुष्यभर हे गुरूंच्या नामामध्ये, गुरूंच्या सेवेमध्येच घालवावं. आता पुढे ज्ञानदेव माऊली म्हणतायत की आता हा योगी काय करतो, त्याची बुद्धी भ्रमित झालेली नसली पाहिजे, त्याची स्मृती आंधळी झालेली नसली पाहिजे. पण हे कधी शक्य होईल, जर तो योगी सिद्ध अवस्थेला पोचला असेल तरच हे शक्य आहे. आपल्या शिष्याच्या सुद्धा 4 अवस्था आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध.
आपण अनेक प्रवचनांमधून अनेक संतसंगांमधून या अवस्था ऐकल्यात. मग आता या अवस्थेमध्ये जो सिद्धावस्थेला पोचलेला आहे असाच काय करू शकतो, योगी आपला देह किंवा देह ज्यावेळी ठेवतो त्यावेळी तो योग्य परिशुद्ध काळ निवडू शकतो, किंवा त्याला त्याची जाणीव असते की आपला देह कधी ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला पुनरागमन होणार नाही. आता हेच बघा ना, आपल्या गुरुमाऊलींच्या मुखातून आपण अनेकदा ऐकतो की माझ्या वयाच्या 65व्या वर्षी मी हा देह ठेवणार आहे. म्हणजे आपल्या गुरुमाऊलींची सुद्धा वेळ निश्चित आहे. देह ठेवण्याची वेळ त्यांनी निश्चित केलेली आहे. तो काळ त्यांनी निवडलेला आहे. हे का त्यांना शक्य आहे, तर ते सुद्धा एक योगी सिद्ध पुरुष आहेत. ते सुद्धा सिद्ध अवस्थेला गेलेले आहेत. ज्ञान मार्गातले ज्ञानयोगी असल्यामुळे त्यांना हे शक्य आहे. मग हे आता आपण म्हणाल की अरे हे जे सिद्ध अवस्थेला गेलेले आहेत, जे योगी आहेत, त्यांना हे शक्य आहे. परंतु आम्ही तर सर्वसामान्य, आम्हाला हे कसं काय शक्य आहे? अशांना ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, अरे घाबरण्याची मुळीच गरज नाही, अजिबात आवश्यकता नाही. कारण आपला मृत्यू कधी आहे, तो कसा होणार आहे, कधी होणार आहे हे आपल्याला काही माहीत नाही. कारण आपण काय सिद्धावस्थेला पोचलेलो नाही आहोत. आपण गुरूंच्या सानिध्यात राहून आपला जो योग मार्ग आहे किंवा आपला जो साधनेचा मार्ग आहे त्याने हळूहळू पुढे जातोय. मग आपण घाबरायची गरज नाही. अरे आता मी कुठल्या काळी देह ठेवू म्हणजे मला पुनरागमन करावं लागणार नाही की पुनर्जन्म होणार नाही. त्याने निश्चिंत राहावं. आपलं सगळी सूत्र, आपली सगळे लगाम गुरूंच्या हवाली करायचे आहेत आणि गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहायचं. कारण ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, आयुष्यभर आपण जे कर्म करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला काय होणार आहे, मृत्यू समयी आपलं मन करणार आहे. म्हणून आपल्याला गुरुमाऊलींनी ज्या साधना दिलेल्या आहेत, ज्या सेवा दिलेल्या आहेत, ह्या कायम करत राहायच्या आहेत. आता आपण म्हणू की साधना, अरे तिथं आम्ही करतोच, दिवसातून 10 मिनटं वेळ काढतो आणि गुरुमाऊलींनी जसं सांगितलंय अगदी तसं एकाग्रतेने मनाला एकाग्रतेचा व्यायाम देतो, साधना देतो. पण भाविक हो, आपल्या गुरुमाऊलींना एवढीच साधना अपेक्षित नाही आहे. तर आपल्याला कोणती कोणती साधना दिली आहे? ही दैनिक साधना, हे संत संग, वारी उत्सव तर करायचेच आहेत. पण रोजचं आयुष्य जगत असताना गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलंय, कुणालाही फसवायचं नाही, कुणाला छळायचं नाही, कुणाला लुबाडायचं नाही, कुणाचंही वाईट चिंतायचं नाही, कुणाला टोपी लावायची नाही, छक्के पंजे करायचे नाही. अगदी कुणालाही अडीअडचणीत असेल तर वेळप्रसंगी त्याला मदत करावी. आंधळ्याला रस्ता ओलांडताना मदत करावी. जर एखादा भुकेला दारापाशी आला तर त्याला अन्न द्यावं. ही सुद्धा आपली साधनाच आहे. हे सुद्धा काय आहे, तर गुरूंची सेवाच आहे. का तर ज्यावेळी आपण दुसऱ्यासाठी जगत असतो म्हणजेच काय, ते चैतन्य, ते गुरु आपण दुसऱ्याच्या त्या देहामध्ये जे माझ्यात आहे तेच दुसऱ्यामध्ये बघत असतो. आणि ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. म्हणजे गुरुमाऊलींनी सांगितलं की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आपल्याला वाटतं की अरे आपण उपक्रम करतो, हे संस्थांतर्फे राबवले जातात. वर्षातून एकदा आमच्या स्वामीजींचा कार्यक्रम आमच्या शहरात येतो, त्यावेळी आम्ही कार्यक्रम करतो, आमची साधना होते. तर ती तर साधना होते, पण प्रत्येक क्षण जगत असताना कायम ते अध्यात्म जगलं पाहिजे, गुरुतत्व जगलं पाहिजे. त्याच वेळी खऱ्या अर्थाने गुरूंना जी साधना अपेक्षित आहे ती साधना आपल्याकडनं घडणार आहे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हा तर मी तुला आता सांगितलं की मरणासमयी किंवा मृत्यूसमयी परमात्मा स्वरूपाचं किंवा त्या परब्रह्माचं स्मरण आपल्या मुखामध्ये, नामस्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. तसा अजून एक मार्ग आहे की तो योगाने जर त्यांनी त्या विशिष्ट काळी देह ठेवला तर प्राप्त होतो. काय सांगितलंय? योगाने म्हणजे काय, कधी कधी बघा आपल्या ध्यानीमनी नसतं, पण आपण म्हणतो योगाने नेमकं असं अमुक एक गोष्ट घडली आणि माझा फायदा झाला. म्हणजे आपल्या ध्यानीमनी नसतं. योग ती चुकून म्हणजे आपल्या काही कर्मामुळे ती घडून आलेली गोष्ट असते. अगदी त्याप्रमाणेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की योगाच्या बाबतीत सुद्धा देह ठेवताना योगाने तो विशिष्ट काळ जर आला तर काय होतं, त्याला पुनरागमन करावं लागत नाही. मग हा विशिष्ट काळ कोणता, तर सांगतायत श्रीकृष्ण अर्जुनाला की बघ, तो देह ठेवण्याच्या वेळी काय असलं पाहिजे, तर एक तर त्याचा अग्नी प्रज्वलित असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर महिन्याला 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. त्यापैकी शुक्ल पक्ष आवश्यक आहे. अजून पुढची पायरी सांगितली आहे की काय, अग्नी प्रज्वलित असला पाहिजे, शुक्ल पक्ष असला पाहिजे आणि काय, तर दिवसा ढवळा त्याला देह ठेवण्याची वेळ आली पाहिजे. म्हणजे रात्र नसावी, सूर्याच्या प्रकाशामध्ये दिवसा त्यांनी देह ठेवला पाहिजे.
आणि पुढची पायरी सांगितली आहे ती म्हणजे कोणती, तर उत्तरायण असलं पाहिजे. तर 2 आयन आहेत, एक उत्तरायण आणि एक दक्षिणायन. उत्तरायणामध्ये सूर्य काय असतो, विषुववृत्ताच्या उत्तरेला फिरत असतो, तर दक्षिणायनाच्या वेळी विषुववृत्ताच्या सूर्य दक्षिणेला फिरत असतो. तर कुठलं आयन असलं पाहिजे, तर उत्तरायण असलं पाहिजे. म्हणजे उत्तरायणातील शुक्ल पक्षामध्ये दिवसा सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये त्या योग्याने देह ठेवला तर त्याला पुनरागमन करावं लागत नाही किंवा त्याचा पुनर्जन्म होत नाही. आणि हा जो काळ आहे तो योगाने प्राप्त होतो, तो काही आपण ठरवून आणू शकत नाही. मग आपण तर सामान्य जन आहोत, आपण तर सर्वसामान्य आहोत, अजून सिद्धावस्थेला पोहोचलेला. तो योगायोगाने येतो ठीक आहे, परंतु योगाच्या हातामध्ये तेवढी ताकद जरूर असते. याच महाभारतामध्ये आपण पुढे पाहणार आहोत की भीष्म अशाच प्रकारे त्या शुभ काळाची वाट बघत थांबलेले आहे की ज्यावेळी भीष्म धारार्थी पडतात त्या अर्जुनाला सांगतात की मला बाणाचे म्हणजे त्रास होत असतो त्यांना, त्या बाणाचा पूल बनव, बाणाची गादी बनव, मला शोभेल अशी गादी बनव. आणि अर्जुन बाणाची गादी बनवतो आणि त्याच्यावर ते शयासन करत असतात किंवा झोपलेले असतात. त्यांना पाणी लागतं, त्यावेळी अर्जुन बाण मारतो आणि आतून जमिनीतून पाणी काढून त्यांच्या मुखामध्ये पाण्याची धार सोडतो. जोपर्यंत उत्तरायण होत नाही आहे तोपर्यंत मी असाच पडून राहणार, कारण ते इच्छामरणी होते ना. त्यांना वडिलांकडून आशीर्वाद मिळालेला होता की तुम्ही इच्छामरणी व्हाल, म्हणजे तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही देह ठेवू शकता. तेव्हा पितामह भीष्म जशा प्रकारे आपलं जे मरण होतं ते शुभ काळ येईपर्यंत वाट बघत बसले, तर योगानं पण हे अशक्य नाही आहे. मग त्याच्यात ज्ञानेश्वर माऊली असेल, गजानन महाराज असतील, अशा अनेक योग्यानी त्यांना जी पाहिजे असती तिथी, शिर्डीचे साईबाबा असतील, जी तिथी आवश्यक आहे त्या तिथीला त्यांनी आपला देह ठेवला. तेव्हा ही योग्यानं अर्जुना शक्य आहे, जो ज्ञानी पुरुष आहे त्यांनाही शक्य आहे. परंतु काय होतं की ज्यावेळेला शरीर शरपंजरी पडत असतं किंवा वयोवृद्ध झालेलं असतं, थकलेलं असतं, त्यावेळेला ही जी 5 कर्मेंद्रिय जी आहेत, ही 5 कर्मेंद्रिय गलित गात्र होत जातात. आणि त्याच्यामध्ये जो प्रेरणा देणारा अग्नी आहे, म्हणजे थोडक्यात ॲक्टिवनेसपणा जो आपल्या शरीरातला आहे तो कमी झाला आणि बुद्धीचा भ्रंश झाला, तर मग मात्र योगाला जशी जशी ती गलित गात्र यंत्र होत जातील, जसे जसे ते अवयव निर्जीव होत जातील, तशा प्रकारे मग त्याला मृत्यू येत असतो. आणि मग मात्र तो योगी जर शुभ दिवस मिळाला नाही, शुभ वेळ मिळाली नाही, उत्तरायण मिळालं नाही, शुक्ल पक्षामध्ये तो गेला नाही, दिवसा गेला नाही, तर मग तो योगी असला, जरी ज्ञानी योगी असला तरी त्यालासुद्धा पुनर्जन्म घ्यावा लागतो. कारण जे ब्रह्मतत्व आहे, जे परब्रह्म आहे, ते अत्यंत स्वच्छ आहे, निर्मळ आहे ना. त्या निर्मळ गोष्टीमध्ये जाऊन विलीन व्हायचं आहे. आणि तेवढंच निर्मळ झाल्याशिवाय ओरिजिनल जे सोनं असतं ते प्युअर असतं ना, त्या प्युअर सोन्यामध्ये आपल्याकडचं सोनं मिक्स करायचं असतं, त्या सोनारसुद्धा त्याला मुशीत टाकतो आणि त्याच्यामध्ये असणारे जे घटक असतात, तांबा आणि चांदी, ह्या घटकांचं विघटन केलं जातं आणि शुद्ध सोनं आपल्याकडच्या सोन्यामध्ये तो मिक्स करतो. तशाच प्रकारे परब्रह्मसुद्धा त्या योग्याला, त्या ज्ञानीपुरुषाला आपल्यामध्ये सामावून घेतात की परत त्याला पुनर्जन्म नाही किंवा परत त्याला जन्माला यायचं नाही आहे. ते तिथी दिवस जो आहे तो दिवस, पक्ष, आयन कोणतं आहे सूर्याचं, याचा अभ्यास करून शुद्ध तिथीला, शुद्ध मुहूर्ताला ज्यावर जर त्या योग्याला देह ठेवला तर तो योगी परत हे अर्जुना जन्म घेत नाही. पण त्याला जर त्याच्या कर्मधर्म संयोगानं त्याची बुद्धिभ्रंश झाले, त्याला हा बुद्धीचा जो भ्रंश होण्याचा प्रकार हा शरीराशी निगडीत आहे. अवयव त्याचे गलित गात्र झाले आणि त्याच्यामध्ये तेजच राहिलं नाही, तर मात्र त्याला आकस्मिक केव्हाही मृत्यू येऊ शकतो आणि असा योगी मात्र पुन्हा जन्म घेत असतो. पुढे जाऊया आपण. तर
तर असा योगी हा काय करतो, पुन्हा जन्म घेतो. असं हे वर्णन श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि मग आता आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण कसं जगायचं. आणि म्हणून आपण काय करायचं आपल्याला माहिती नाही. आपण सुद्धा एक प्रकारे योगीच आहोत. ज्या अर्थी आपण गुरूंच्या सानिध्यात येऊन ही साधना करतोय त्या अर्थी आपण योगीच आहोत. परंतु आपण अजूनही सिद्ध अवस्थेला पोचलेला नाही आहोत, किंवा आपण अजून त्या सायुज्यतेला, त्या परब्रह्माशी अजून ऐक्य झालेला नाही आहोत, परंतु त्या मार्गातच आहोत. मग ही वेळ कशी निवडायची. आपण ज्यावेळी देह ठेवणार आहोत, हे आपण कधी ठेवणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. मृत्यू समय आपण आपलं शाबूत असू की नाही माहीत नाही. कधी कधी असंही होतं की एखादी व्यक्ती 6-6 महिने वर्ष कोमात असते आणि त्याच्यातच मृत्यू होतो. कधी कधी अर्धांगवायू येतं, त्याच्यामध्ये शरीर अर्ध काम करत नाही, बंद पडतं आणि अशामध्ये मृत्यू येतो. त्यामुळे आपला मृत्यू कधी होणार हे आपल्याला काय माहीत नाही. त्यामुळे आपण काहीही चिंता करायची नाही. आपण सरळ काय करायचं, गुरूंच्या चरणी शरणागती पत्करायची. गुरूंना अनन्य भावे शरण जायचं. आणि मग मला तारणार तुम्ही, मी खरं देह कधी ठेवायचा, देह ठेवण्याची वेळ ती शुद्ध काळ असेल की अशुद्ध काळ असेल, त्यावेळी उत्तरायण असेल की दक्षिणायन असेल, हे मला माहीत नाही. हे गुरुदेवा आपण बघा. माझं फक्त एवढंच काम आहे की आपण जी दिलेली सेवा आहे, आपण जी दिलेली साधना आहे ती आपण केली पाहिजे. बघा आत्ताच गुरुमाऊलींनी सांगितलं की अग्नी प्रज्वलित असला पाहिजे. कारण अग्नी हे काय आहे, ते ॲक्टिवनेसचं प्रतीक आहे. किंवा अग्नीमुळे आपण काय करतो, ॲक्टिव्ह राहतो, आपलं कर्म घडत असतं. आपल्याला विविध आजार होतात जीवन जगत असताना. कधी कधी शरीर आपल्याला साथ देत नाही. पण आपण अनुभव घेऊ शकता, जरी आपल्याला एखादा आजार जडला, जरी कदाचित आपल्याला शरीर साथ देत नसेल, अशा अवस्थेत सुद्धा जर आपण गुरूंच्या सेवेसाठी हा देह जर झिजवला, गुरूंच्या सेवेसाठी हा देह दिला, तरीसुद्धा जे सामान्य माणूससुद्धा सेवा करू शकत नाही, काम करू शकत नाही, एवढी ताकद या देहामध्ये गुरूंच्या कृपेमुळे येते किंवा ते गुरु करून घेत असतात. आणि असंही बघायला मिळतं की साधारण व्यक्ती असते, तिला छोटासा आजार झालेला असतो, पण ती सेवेत नसेल तरी काय मोठं झालंय असं तिला वाटत असतं. आणि म्हणून कायम गुरुदेवांच्या चरणी काय मागायचं, तर हे गुरुदेवा, हे भगवंता, मला दुसरं तिसरं काही नको. हा उत्तरायण काय, शुक्ल पक्ष काय, हे मला काही माहीत नाही. हा जठराग्नी कसा प्रज्वलित ठेवायचा हेही माहीत नाही. मला फक्त तुझ्या भक्तीचा, तुझ्या नामाचा आणि सेवेचा छंद लागू दे. तर आपण एक गजर घेऊया आणि या गजरामधून गुरुदेवांना प्रार्थना करूया की माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा
भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. अशा प्रकारे जर आपण त्या भगवंताच्या ठाई एकच मागणं मागितलं तर आपल्याला ज्ञानयोगी होणं कठीण नाही आहे. अनेक संत संघामध्ये आपण ऐकत आलेले आहात की भगवान कृष्ण सांगतोय की तुझं चित्त आणि बुद्धी हे तुझं मन आणि बुद्धी हे दोन्ही माझ्या चरणावर तू ठेव आणि तुझ्या देहाची जी कर्म आहे, देह जो तुझा काय कर्म नित्यकर्म करतो ती कर. पण तू नोकरी कर, उद्योगधंदा कर, तुझा संसाराचा गाडा तू हाक. आणि हाकत असताना आपलं ती सात्विकता कोणत्याही परिस्थितीमध्ये भग्न होणार नाही याची केवळ काळजी घे. मग तुला नोकरी धंदाही काही आडवा येत नाही किंवा तुला प्रपंचही आडवा येत नाही. याच्यासाठी मी अनेक वेळा तो दाखला देतो दासबोधातील की समर्थ रामदासांनीच सांगितलेलं आहे की संसार त्याग न करिता, संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. प्रपंच उपाधी न सांडिता, म्हणजे प्रपंचामध्ये मिळणारे मान सन्मान जे आहेत, व्यवहारामध्ये व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना मिळणारे मान सन्मान जे आहेत ह्याचाही कुठे त्याग करण्याची गरज नाही आहे. जनामध्ये सार्थकता विचारचं होय. म्हणजे या जनसागरामध्ये तू जो आलेला आहेस तिथे फक्त योग्य विचार कर की मला निर्माण कुणी केलं आहे आणि हा संसार कुणी दिलेला आहे, मला किती मर्यादा आहेत आणि मला बनवणारा जो आहे तो किती अमर्यादा आहे. म्हणून हे सगळे त्याचे अनन्य उपकार आहेत. मग त्याला तुम्ही राम म्हणा, रहीम म्हणा, साईबाबा म्हणा, गजानन महाराज म्हणा, कोणी म्हणा, कारण तोच सर्वत्र पसरलेला आहे. तो एकच आहे, पण या मायेमुळे तो अनेक रूपामध्ये नटलेला आहे. तर एकावरच कुणावर तरी तुम्ही त्याची श्रद्धा ठेवा आणि त्याची अनन्य भावे अंतःकरणपूर्वक तुमच्या मनानं त्याची सतत सेवा घडत राहू द्या आणि तुमचा देह कर्म करत राहू द्या. मग काहीच काळजी करण्याची गरज नाही. म्हणून सामान्य माणसानं भगवंता माझ्या मनाला तुझ्या चरणाची सेवा घडावी असा छंद लाव. इथे भगवान कृष्ण अर्जुनाला आता ते अज्ञानी लोकांचं सांगत नाही आहेत. भगवान कृष्ण ज्ञानी माणसाबद्दल अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तो ज्ञानी जो आहे तो परमगतीला केव्हा प्राप्त होतो तर वर्षाला 2 आयन असतात, एक उत्तरायण आणि दुसरं दक्षिणायन. याच्यातलं योगी पुरुषाच्या दृष्टिकोनातून उत्तरायण हे अत्यंत योग्य असतं. आता उत्तरायण हे नेहमी 6 महिन्याचं असतं आणि दक्षिणायन जे आहे ते 6 महिन्याचं असतं. या उत्तरायणामध्ये आता उत्तरायण केव्हा चालू होतं, दक्षिणायन केव्हा चालू होतं हे मी पुढच्या संत संघामध्ये समजून सांगेन किंवा माझा प्रवचनकार पुढे जो कोणी येईल तो तुम्हाला अजून विस्तृत स्वरूपामध्ये सांगेल की उत्तरायणाचा कालावधी कोणता आणि दक्षिणायनाचा कालावधी कोणता. माझा मूळ विषय जो आत्ताचा ह्या पंक्तीपुरता आहे तो एवढाच आहे की उत्तरायणातील 6 महिने जे आहेत, उत्तरायणाचा कालावधी 6 महिन्याचा आहे. या 6 महिन्याच्या कालावधीतला कोणता तरी एक महिना अर्जुना त्या योग्याला मृत्यूसाठी आवश्यक आहे. त्यातला कुठलाही एक महिना निवडावा आणि त्या महिन्यातला शुक्ल पक्ष, महिन्यामध्ये 2 पक्ष असतात, एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष, म्हणजे पहिला 15वडा दुसरा 15वडा ज्याला आपण म्हणतो, असे 2 15वडे असतात. त्यातला पहिला 15वडा जो पौर्णिमेपर्यंत, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जो 15 दिवस असतात त्याला शुक्ल 15वडा म्हणूया आपण. तर त्या शुक्ल पक्षामध्ये योगी माणसानं देह ठेवावा. मग तो योगी माणसाने अशा प्रकारे जर देह ठेवला तर त्याला परमगती केव्हाही प्राप्त होणार आहे. त्याला परत जन्म घेण्याची गरज नाही. परंतु समजा नियतीनं साथ दिली नाही आणि योगी पुरुषाला तो त्याला अर्चिरा मार्ग असं म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, म्हणजे उत्तरायण जुळून आलं, पहिला 15वडा म्हणजे शुक्ल पक्ष जुळून आला, दिवसा मृत्यू आला आणि हे सगळं जुळून आलं की त्या मार्गाने जो जातो तो अर्चिरा मार्गाने जातो. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे त्याला अर्चिरा मार्ग असं म्हणावं. त्या अर्चिरा मार्गाने गेलेला जो योगी आहे हा परमात्म्यामध्ये विलीन झालेला आहे. त्याला परत पृथ्वीवर येणं जाणं, त्याचा जन्म मृत्यू येरा जरा
सगळ्या संपलेल्या आहेत. पण हे अर्जुना, काही योगी साधकांना तो कालावधी प्राप्त होत नाही, तो मिळत नाही, ती तिथी जुळून येत नाही, ते आयन जुळून येत नाही. की आयन जुळून आलं म्हणजे समजा उत्तरायण प्राप्त झालं तरीसुद्धा त्याचा जन्म मृत्यू कधी रात्री होतो किंवा कृष्ण पक्षामध्ये मृत्यू होतो. तर अशांना काय त्याचा दुष्परिणाम होतो, अयोग्य काल प्राप्त झाल्यानंतर काय त्याचे दुष्परिणाम होतात ते तुला मला सांगायचे आहेत. त्या भगवान कृष्ण ते दुष्परिणाम पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत आणि त्यासाठी पुढच्या संत संघामध्ये आपण जरूर यायचं आहे आणि ते दुष्परिणाम आपण श्रवण करायचे आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.